बराच काळ लोटला. आम्ही वेगवेगळ्या मार्गाने गेलो आणि पुन्हा एकत्र आलो. त्या विषयावर येतो. शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या इथलं देवस्थानी जेव्हा गेले आणि त्याची परिस्थिती मला आता झाली की मी न मागता मला जगद्गुरूचा फोन आला आणि डॉक्टर विरूपक्ष महाराज धनाचार्य मठाचे मठाधिपती त्यांनी ते तिथं दर्शनाला गेले आणि त्यांनी मला फोन लावून दिला. सगळा योग लागतो. मी जर जायचं भेटायचं म्हणलं तरी दर्शन झालं असतं झालं नसतं माहित नाही. लोकसभेची निवडणूक आहे. आमचे मित्र मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये काही मंडळी बसली होती. मला अतिशय आनंद झाला की आल्याबरोबर त्यांनी पाठिंबा द्यायची भूमिका अशोक पाटील आणि मी अशोक पाटलांना विनंती केली की तुम्ही पाठिंबा दिला पण या ज्या ठिकाणी की आपली बांधव बसली त्यांना देखील भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. शेवटी कसं आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात कोणाचाही विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी चुकीची आहे. आपला हक्क आहे, आपण तो मागितला पाहिजे. पण एक भूमिका लक्षात घ्या, आपण टीका नाही करत म्हणा, बोलत नाही म्हणा. म्हणजे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात सरकार होते. किती समाजाने उपोषण केलं? एकाही समाजाने आपल्या मागण्या त्यांच्याकडे मागितल्या. मराठा समाजाचं आंदोलन नाही, धनगर बांधवाचे प्रश्न आहेत त्यांच्या नाही, मुस्लिम समाजाचे मागण्या आहेत त्यांच्या नाही, आणि प्रत्येक समाजाच्या ज्या ज्या विविध मागण्या असतात त्या कोणी केल्या नाही. त्याचं कारण